जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मला ओळखत असाल. माझं नाव श्री समाधान रुंजापूर. मी ऑफलाईनमध्ये गेल्या 6-7 वर्षापासून पोलीस भरती क्षेत्रामध्ये काम करतोय. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जी-के या विषयाबद्दल खूप साऱ्या समस्या असत्या. एक वेळी मराठी, गणित, बुद्धिमत्ता हे विषय कव्हर होता. परंतु मुलांचा एक नेहमी प्रश्न असतो, की सर जी-केसाठी काय करू? किंवा जी-के हा कमी वेळेमध्ये कसा कव्हर करू? आणि ज्या मुलांना क्लास लावणं शक्य नाहीये, ज्या मुलांना ग्रामीण भागातली मुलं असतात, ज्यांना अपडाऊन करणं शक्य नाही, तर त्यांच्यासाठी मी एक संकल्पना एक सुरू केली. मी असं म्हटलं, की आपण एक काम करूया. आपणच एक ऑनलाईन माध्यमातनं एक मुलांच्या समोर आलो, तर एक गोरगरीब विद्यार्थ्यांना नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. मित्रांनो, आपण चालू घडामोडी हा विषय जो आहे, हा फार महत्त्वाचा आहे. तुम्ही जर आता बघितलं असेल, की मुंबई या ठिकाणी चालू घडामोडीचे खूप प्रश्न आले. आणि मुंबईच नाही तर महाराष्ट्रामध्ये ज्या काही एक्झाम होता, पोलीस भरती असू द्या, सरळ सेवा असू द्या, एम-पी-एस-सी असू द्या, यामध्ये महत्त्वाचा विषय मानला जातो तो म्हणजे चालू घडामोडी. कारण हा मेरिट ठरवणारा विषय असतो. एक वेळ आपण महाराष्ट्राचा भूगोल एक चांगला करू शकतो, भारताचा चांगला करू शकतो, इतिहास चांगला करू शकतो, राज्यघटना पण चालू घडामोडी हा असा आहे, की मी जे तुमच्याशी आज एक्सप्लेन करतोय, की तुम्हाला आज जे मी तुमच्याशी बोलतोय आणि लगेच अर्ध्या 1 तासाने पण एक नवीन चालू घडामोड किंवा लगेच 24 तासामध्ये दररोज काही ना काही अपडेट होत असतात. त्यासाठी आपण नेहमी अपडेट राहणं गरजेचं आहे आणि मुलांना एक लक्षात येत नाही, की आपण चालू घडामोडीमध्ये काय करावं आणि कोणकोणते प्रश्न करावं, किती लेव्हल हाय म्हणजे असावी आणि किती लोअर असावी. त्यासाठीच मी तुमच्यासाठी नवीन एक उपक्रम सुरू करतोय आजपासनं चालू घडामोडी. तर त्याचे आपण आज प्रश्न बघूया. बघा मित्रांनो, चालू घडामोडीचा प्रश्न आपल्याला डेली असणार आहे तुम्हाला अपडेट. बघा, राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती राम सुब्रमण्यम यांची निवड झाली. यामध्ये अजून एक लक्षात ठेवायचं, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांची निवड कोण करतं? तर राष्ट्रपती. ह्या ज्या गोष्टी आहे मी तुम्हाला वेळोवेळी सांगत जाईल, तुम्ही त्या नोट डाऊन करायच्या. आणि आपल्या परीक्षेला हा प्रश्न येऊन गेलाय बघा, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना केव्हा झाली? 1993 साली स्थापना झाली. हा बऱ्याचदा प्रश्न आलेला आहे आणि हे सनावळमध्ये पण आहे. मुद्दामूनच काही मुलांचा असा समज होईल, की सरांनी चालू घडामोडीमध्ये हा 1993चा मेन्शन का केलं? तसं नाहीये. हा प्रश्न तुम्हाला परीक्षेला येऊन गेलाय. मग त्यासाठी लक्षात असू द्या, की 1993 ला राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाची स्थापना झाली. त्यानंतर पुढे बघा, 2024चा प्रो कबड्डी विजेता संघ कोणता आहे? तर हरियाणा हा विजेता संघ आहे. मग परीक्षेला जे परीक्षा सेट करणारे असतात ते कधी कधी तुमचा प्रश्न चुकवण्यासाठी, कारण त्यांना माहिती की विद्यार्थ्यांनी विजेता संघ केलाय आणि विचारताना काय विचारणार? उपविजेता. मग दोन्ही पण लक्षात असू द्या. उपविजेता जो कोण असेल तर पटना हा उपविजेता आहे 2024च्या प्रो कबड्डी विजेते संघाचा. त्यानंतर 26 जानेवारी येते प्रजासत्ताक दिन. 26 जानेवारीला दरवर्षी आपल्या भारतामध्ये बाहेर देशाचे राष्ट्राध्यक्ष हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले जातात. मग ह्या वर्षी बघूया कोणाला बोलवलंय. 26 जानेवारी 2025च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणत्या देशाचे राष्ट्रपती येणार आहे? इंडोनेशिया या देशाचे राष्ट्रपती येणार आहे. हा देश जर विचारला तर इंडोनेशिया सांगायचं. दोन टाईप मध्ये प्रश्न येईल, एक तर देश विचारतील किंवा असं विचारणार का इंडोनेशिया देशाचे राष्ट्रपती कोण? तर बघा, प्रबोवा सुबियांतो हे इंडोनेशिया देशाचे राष्ट्रपती आहे. म्हणजे दोन्ही साईडने अभ्यास करून ठेवा. कधी कधी काय विचारणार की हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती? प्रबोवा सुबियांतो तर इंडोनेशिया. नाही तर मग असं विचारते 26 जानेवारी 2025च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणत्या देशाचे राष्ट्रपती आले होते? तर इंडोनेशिया. त्यानंतर बघा, 13 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 दरम्यान कोणत्या राज्यामध्ये कुंभमेळा आयोजित केला आहे? महत्वाचा प्रश्न आहे आणि परीक्षेला येईल. मी तुम्हाला याचं गॅरंटेड सांगतो. हा तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये हा प्रश्न येणार म्हणजे येणार. म्हणजे मी सांगते म्हणून नाही, तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला पण माहिती आहे. पण याच्यामध्ये आणखीन एखादं आपल्याला विचारू शकता की वेगवेगळ्या टाईपमध्ये मी तुम्हाला सांगतो. बघा, 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 दरम्यान कोणत्या राज्यात कुंभमेळा? तर बघा, प्रयागराज. मग प्रयागराज कोणत्या राज्यात आहे मित्रांनो? तर उत्तर प्रदेश. हा एक प्रश्न झाला. बेसिक आहे, पण काय काय मुलांचं काय होतं माहिती आहे का? हवेत जाता मुलं. असं होतं की सर हे काय सांगताय, आणि मुंबईला तेच झालं. आता जो पेपर झाला ना, बेसिकच प्रश्न आला. ज्यांचा अभ्यास कमी होता ते पुढे गेले निघून, कारण त्यांनी बेसिकवर जास्त भर दिला, आणि ज्यांचा अभ्यास जास्त होता
जास्त हायर लेवलचं गणित, जास्त हाय लेवलचं जी के, हाय लेवलचं मराठी, ह्या गडबडीमध्ये काय झालं माहिती का, बेसिककडे दुर्लक्ष राहून गेलं आणि त्याच्यामध्येच त्यांचा मार्क गेला, बाकीचे मागचे पुढे गेले. म्हणून मी काय सांगतोय, जोपर्यंत तुम्हाला नोकरी लागत नाही तोपर्यंत बेसिक पासून तर हाय लेवल पर्यंत आपला अभ्यासाची तयारी असली पाहिजे. मग बघा, प्रयागराज कोणत्या राज्यामध्ये मित्रांनो, उत्तर प्रदेश. अजून एक प्रश्न सांगतो बघा, प्रयागराज या ठिकाणी कोणत्या 3 नद्यांचा संगम होतो? तर बघा, गंगा, यमुना आणि सरस्वती, ह्या 3 नद्यांचा संगम होतो. बरं मला एक सांगा आता, की मी एक सांगतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा कधी होणार आहे? 2027 ला. 2015 ला झाला होता ना आता मागे, तर मग 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो, बरोबर. मग 2027 ला आपल्या गोदावरी नदीच्या किनारी नाशिक जिल्ह्यामध्ये कुंभमेळा होणार आहे. आणि नाशिक शहराला यावर्षी एक प्रश्न आला होता, एक पटकन सांगून देतो तुम्हाला, की कुंभमेळ्याचं नियोजन किती वर्षांनी केलं जातं? कुंभमेळ्याचं नियोजन, हा. आणि ऑप्शनला काय होतं बघा इथं, एक होतं 12 आणि 3 नंबरचं ऑप्शन होतं 3 वर्षांनी. 99% मुलं चुकले. मुलांनी फक्त बघितलं कुंभमेळा किती वर्षांनी, डायरेक्ट 12 उत्तर लिहिलं. हे उत्तर नसून हे चुकलं, 1 मार्क गेला. कुंभमेळ्याचं नियोजन जर म्हटलं ना, तर नियोजन हे 3 वर्षांनी असतं, 3 वर्षांनी. लक्षात ठेवा, हा प्रश्न आलाय, नसेल विश्वास प्रश्नपत्रिका काढा बघा, त्याच्यामध्ये 2024 नाशिक शहर प्रश्नपत्रिका पोलीस कॉन्स्टेबल. चला त्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण आता. बघा, नेपाळ देशाचे भारताचे राजदूत म्हणून कोणाची निवड केली? डॉक्टर शंकर प्रसाद शर्मा. असू दे लक्षामध्ये, नेपाळची राजधानी काठमांडू. त्यानंतर महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून कोणाची निवड केली आहे? तर महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून राम शिंदे यांची निवड केली आहे. विधान परिषद वेगळं, विधानसभा वेगळी. हा, विधान परिषद सदस्य संख्या 78. आता एक प्रश्न पण होता बघा, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाहीये असं विचारलं होतं. मग त्यावेळी तुम्हाला काय ना आहे माहित असावा. मग कोणकोणत्या राज्यात विधान परिषद आहे? बघा, महाराष्ट्र, त्याच्यानंतर बघा तेलंगणा, त्याच्यानंतर कर्नाटक आणि उत्तर प्रदेश आणि बिहार, ह्या राज्यांमध्ये काय विधान परिषद आहे विचारला होता. सॉरी, याच्यामध्ये आहे म्हटलं कोणतं ऑप्शन येईल? मग कर्नाटक उत्तर होतं याचं. मुंबईला विचारलं या वर्षी प्रश्न. पुढे बघू आता आपण, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती म्हणून कोणाची निवड केली? तर बघा, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांची निवड केली. विधानसभा सदस्य संख्या विचारतील 288, विधान परिषद 78. 2000 पुढचा प्रश्न, 2024चा मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार हा कोणाला देण्यात आला? बघा इथं काय विचारले, मराठी भाषेतील वेगवेगळ्या भाषांमध्ये दिला जातो. मग इथं जरा लक्ष राहून द्यायचं. मराठी भाषेतील म्हणलंय सुधीर रसाळ. आम्ही हे प्रश्न करत नाही आणि 1 मार्काने नोकरी घालवतो, म्हणून या प्रश्नांना आतापासून अपडेट लक्षात ठेवायचं. कमीत कमी व्हिडिओ बघत जा, कामाचं आहे तुमच्या, माझं काही नाही याच्यामध्ये. तुम्ही डेली जर अपडेट ठेवलं तर तुम्हालाच फायदा होणार आहे याचा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 2024चा कोकणी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला देण्यात आला? इथं काय होतं, मराठी. इथं कोणती भाषा आली? कोकणी. वेगवेगळ्या भाषांमध्ये दिला जातो साहित्य अकादमी पुरस्कार. तर मुकेश थळी यांना दिला जातो. एक चांगला प्रयत्न करतोय मित्रांनो, की गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत आणि महत्त्वाचं ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत जाण्याचा. तर ह्यासाठी मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. काही अडचण असेल तर कमेंट करा, आम्ही त्याचं तुम्हाला नक्कीच उत्तर देऊ. फक्त काय ना, एक सपोर्टची अपेक्षा ठेवतोय. अजून खूप सारं म्हणजे मटेरियल अवेलेबल करायचंय, त्यासाठी आम्हाला तुमची गरज आहे आणि तुम्हाला पण आमची. कारण मी तुम्हाला बऱ्यापैकी चांगली शाश्वती देतो की येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये आपल्या चॅनलचे जास्तीत जास्त प्रश्न हे तुम्हाला दिसणार म्हणजे दिसणार, गॅरंटी सांगतो. फक्त त्यासाठी काय करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत जा डेली अपडेट. थँक्यू सर.